लग्न हा एक खरा म्हणजे एक महत्त्वाचा निर्णय आपण आयुष्यामध्ये घेत असतो। मुलीच्या बाबतीत किंवा मुलाच्या बाबतीत हा एक मोठा निर्णय असतो। म्हणून असं डिसिजन घेताना कॅज्युअली डिसिजन घेता कामा नये। जेव्हा आपण निर्णय घेतो ना तो कॅज्युअली असता कामा नये, पूर्ण चौकशी करूनच हा निर्णय घ्यायचा असतो। मी असे बरेच काउन्सिलिंग केलेले केसेस बघितले की ते चौकशी न करता लग्न लावून देतात। जे काही मुलगा सांगतो किंवा मुलगी सांगतात ते ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि पुढे जातात। किंवा मधला जो माणूस असतो जो लग्न जुळवतो त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लग्न जुळवतात। खरं म्हणजे हे फार चुकीचं आहे। जीवनविद्या काय सांगते? काळजी घ्या, काळजी करू नका। आता काळजी घ्या म्हणजे काय? आपण लग्नाच्या अगोदर जेवढी चौकशी करता येईल मुलाची म्हणा किंवा मुलीची, ही चौकशी करणं खूप गरजेचं असतं। कारण चौकशी करायला जरा थोडा वेळ लागतो, थोडे कष्ट पण पडतात, पण करणं खूप गरजेचं असतं। कारण आजकालची मुलं काय झाली माहिती आहे की इंटरनेटवरनं सुद्धा लग्न लावतात, ते इंटरनेटवर लग्न जुळवतात। माझ्याकडे अशी केस आली होती की इंटरनेटवरनं त्याला ती मुलगी आवडली चॅटिंग करता करता, आणि मग त्याच्यातनं त्यांचं लग्न जुळलं। आता दोघेही दुःखी आहेत। कारण का? तर चौकशी नाही। नुसतं चॅटिंग करून तुम्हाला काही कळत नाही ना मुलगी कशी आहे किंवा मुलगा कसा आहे। म्हणून चौकशी करणं गरजेचं आहे। आणि काही गोष्टी आहे ना खूप महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे व्यसन। व्यसनी मुलगा म्हणजे फुल्ली मारली पाहिजे त्याच्यावर। किंवा काही मुलं सांगतात मी कधी कधी घेतो। कधी कधी घेतो म्हणजे किती वेळा घेतो आपल्याला कळायला मार्ग नाही ना। त्यामुळे त्या माणसाची चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे। आणि आपल्याकडे खूप साधनं अवेलेबल आहेत। बरेच लोक इंटरनेटवर जाऊन त्यांचा फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट हे सगळं चेक करतात, आणि ते चेक करून बऱ्याच गोष्टी समजतात आपल्याला। हा मुलगा कसा आहे किंवा ही मुलगी कशी आहे हे आपल्याला बऱ्याच अंशी कळतं। त्यामुळे ह्या गोष्टीचा पण फायदा घेतला पाहिजे। मुलगा किंवा मुलगी ज्या ऑफिसमध्ये काम करतात त्या ऑफिसमध्ये जर तुमच्या कोण ओळखीचं निघालं किंवा ओळखीचं काढायचा प्रयत्न करायचा आणि तिकडे जाऊन आपण चौकशी करायची की मुलगा कसा आहे, तांड्या मारतो का, त्याची पोझिशन खरीच आहे का। कारण मी एकदा असं बघितलं होतं, तो मेकॅनिक असतो आणि मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सांगतो आणि लोक विश्वास ठेवतात। त्याचं म्हणजे माझ्या मनात ते कोड आहे, असं लगेच विश्वास कसा का ठेवू शकता तुम्ही? आणि ते सुद्धा आपल्या मुलीचं आयुष्य। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो जी माहिती देतो ती माहिती तपासून पाहणं खूप गरजेचं आहे। तपासून पाहायला पाहिजे सगळी गोष्ट। तो राहतो कुठे, तो जागा त्याच्या नावावर आहे की नाही, ऑफिसमध्ये खरंच तो आहे की नाही कामाला, त्याची पोझिशन काय आहे, तो ऑफिसमधलं त्याचा रेकॉर्ड काय आहे, हे सगळं मिळतं हल्ली बघायला। फक्त थोडीशी आपण काय म्हणतात त्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौकशी कुठे कुठे करायची मी सगळं सांगितलंच की मुख्य म्हणजे ते लोक जे काही सांगतात आपल्याला, नवरा किंवा नवरी, त्याची संपूर्ण माहिती जी सांगितलं ती माहिती काढायची आपण। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तो जागा त्याच्या नावावर आहे का, तो नोकरीवर आहे की नाही बरोबर, हे सगळं बघणं गरजेचं आहे, समजलं ना। आणि ह्याच्याही पुढे मी एक जाऊन सांगतो, पूर्वीसारखं हल्ली लगेच लग्न होत नाही। साखरपुड्यानंतर जवळजवळ 2-3 महिने 4 महिने मिळतात, आणि त्या वेळेमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी आढळल्या, त्या मुलाच्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी समजल्या, कारण सहवासाने काही गोष्टी समजतात, माणसं लपवू शकत नाही सगळा आपला स्वभाव, आणि त्याचा स्वभाव जर तुम्हाला समजला आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं वाटलं तर माझं असं म्हणणं आहे की साखरपुड्यानंतर सुद्धा लग्न मोडणं गरजेचं आहे। जर तुम्हाला तशीच गरज वाटली तर काही लोक असं म्हणतात सासू सासरे आमचं नाक कापलं जाईल, नाक कापलं तरी चालेल, पण मुलीचं आयुष्य फुकट जाता कामा नये। म्हणून साखरपुड्यानंतर सुद्धा तुम्हाला काही वाटलं तर बिनधास्त लग्न मोडलेलं बरं। काही जण आहे ना मुलीचं लग्न उरकून घेण्याच्या स्थितीत असतात, उरकून लग्न घेतात आणि मोकळे होतात। मी सांगू का, आई वडील कधीच मोकळे होत नाही, लक्षात ठेव। कारण उद्या जर ते लग्न मोडलं
त्याचे परिणाम किती गंभीर आहेत बघा. एक म्हणजे तिचं लग्न मोडल्या बिजोर होते, मग तिला चांगला नवरा मिळण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. पुन्हा सगळा खर्च होतो, पुन्हा घटस्फोटासाठी जे काही वकील आणि हा जो खर्च असतो तो पण खर्च खूप करावा लागतो. आणि ह्याच्याही पुढे शेवटी जो मनस्ताप मुलीला होतो तो मनस्तापाची किंमत कधीच करता येणार नाही, समजलं ना. त्यामुळे चौकशी करणं किती गरजेचं आहे तुम्ही समजून घ्या. कारण ते डिसिजन एकदा चुकीचं ठरलं तर मग पुढे पश्चाताप करण्याच्या दुसरी काय सोय उरत नाही, कळलं ना. म्हणून पश्चाताप जर करायचा नसेल आपल्याला आयुष्यामध्ये, आपल्याला जर चांगलंच वाटायला यायचं असेल तर चौकशी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काळजी घ्या, काळजी करू नका. सगळी चौकशी करून सुद्धा बेस्ट मुलगा मिळेल हे पण मी सांगत नाही, पण चौकशी न करता लग्न करणं हे मात्र चुकीचं आहे. म्हणून काळजी घेतलेली बरी.